कारण राजकारण घाण आहे. तिथं भ्रष्टाचार करावं लागतो, तिथं खोटं बोलावं लागतं, तिथं खोटे आश्वासन द्यावं लागतात. भाटातर्फे ज्या त्या ठिकाणी स्वीकृत सदस्य झालेले आहेत तर त्यांचं मी समर्थन करतो. पण माझा ते फोटोचा विपर्यास करून असं सांगितलं जात आहे की मीच कारभार करत आहे. राजकारणात जेव्हापर्यंत चांगली लोक येणार नाही तोपर्यंत ते राजकारण चांगलं होणार नाही. आणि ती स्वतःहून राजकारणात आली, तू तिला काय फोर्स करून तिला राजकारणात आणलेलं नाही. डॉक्टर कांबळे सर आपल्या सोबत आहेत. सर, त्या पोस्ट सध्या तुमची शहरात चांगल्या प्रकारे व्हायरल होत आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही प्रकारचे लोक आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. तुम्हाला काय वाटतं याच्यावर? आणि खरं पाहिलं तर ती जी पोस्ट आहे किंवा जे फोटो आहे तो ज्या दिवशी माझी मुलगी आरोग्य सभापती म्हणून त्या दालनात त्या खुर्चीवर बसणार होती त्या दिवशीचा आहे. आणि तिने मला प्रेमाखाती सांगितलं की पप्पा पहिले तुम्ही त्या खुर्चीवर बसा आणि त्याच्यानंतर मी बसते. आणि म्हणून त्या ठिकाणी त्या दिवशी मी त्या खुर्चीवर बसलो आणि मग त्यांनी त्या ठिकाणी फोटो काढला. तो काय मी त्या खुर्चीवर बसून काही कारभार त्या आरोग्य सभापतीचा काही कारभार करत नाही. त्या फोटो तुम्ही बसले सर. आता खूप दिवस झाले ते फोटो काढून सध्या सोशल मीडियावर चांगल्याच प्रकारे व्हायरल होते. ते योग्य होतं का ते म्हटलं? योग्य होतं का बसणं? नाही, योग्य नव्हतं. पण मुलीच्या प्रेमाखातीर किंवा पहिल्यांदा तुम्ही बसा, कारण मी तुमच्यामुळे त्या ठिकाणी या खुर्चीत बसले. तर एखादी मुलीचा हट्ट असतो की माझ्या वडिलांना ते माझ्या पहिल्यांदा खुर्चीत बसवावं आणि नंतर मग ती स्वतः ती खुर्चीत बसली. समजा आपण पाहिलं परभणी महापालिकेत जेवढे काही नगरसेवक आहेत त्यापैकी डॉक्टर अबोली अनिल कांबळे या उच्च शिक्षित आहेत. त्यांनी परदेशातून शिक्षण घेऊन आलेले आहेत. त्या एक कमी वयात नगरसेवक झाल्या. मुलीच्या कामात सभापती पदामध्ये तुमचा काही हस्तक्षेप आहे का? नाही, मी कधीच हस्तक्षेप करत नाही. आता तुम्हाला माहित असेल की समजा जर ती कुठल्या एखाद्या प्रोग्रामला जात असेल आणि त्या गाडीमध्ये मी जर असेल तर पहिल्या सीटवर माझी मुलगी बसलेली असती आणि पाठीमागच्या सीटवर मी बसलेला असतो. मी माझ्या मुलीला कधीच अर्थ आणला नाही की तू हे करू नको, ते करू नको, मीच करेल, असं मी कधीच करत नाही. आणि उलट मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझी मुलगी माझ्यापेक्षा जास्त सक्षम आहे. ती जास्त चांगल्या पद्धतीने कारभार करते म्हणून मी तिच्या कारभारामध्ये कधीच ढवळाढवळ करत नाही. आपण तिचे जर इंस्टाग्राम जर बघितलं असेल तर ती प्रत्येक हॉस्पिटलमध्ये ती गेलेली आहे. प्रत्येक हॉस्पिटलच्या तिने समस्या जाणून घेतलेल्या आहे. माझा कुठलाच व्हिडिओ नाही की मी कुठल्या हॉस्पिटलमध्ये गेलो त्या ठिकाणी लोकांना मी इन्स्ट्रक्शन देत आहे की तुम्ही असं वागा तसं वागा. माझ्या मुलीचाच व्हिडिओ आहे. प्रत्येक प्रोग्राममध्ये तीच जाते, प्रत्येक हॉस्पिटलमध्ये तिनेच व्हिजिट केलेली आहे आणि त्या खुर्चीवर सुद्धा बसून तीच कारभार करते. कारण ती सक्षम असल्यामुळे मला काही कारभार करायची गरज नाही, मला तिला काही सांगायची गरज नाही. ती हुशार आहे, ती जाणते आणि ती स्वतःहून राजकारणात आलेली आहे. मी तिला काही फोर्स करून तिला राजकारणात आणलेलं नाही आणि म्हणून तिच्या खुर्चीवर बसून मी कारभार करावा असं मला कधी वाटत प्रधान व्यवस्था सगळी महिलांच्या मागून कारभार चालू आहे. नाही. खरं तर मग मी हे उदाहरण सेट केलेलं आहे खरं तर की सगळ्या लोकांना सांगायला की बाबा माझी मुलगी असून सुद्धा मी तिला कारभार करू देतो. तुम्ही बघा तिचे व्हिडिओ बघा, हे बघा, कारभार बघा, ती स्वतः काम करते. त्याच्यामुळे मग हे उदाहरण आहे की बाबा की मुलीला किंवा स्त्रीला कसं प्राधान्य दिलं पाहिजे हे उदाहरण मी खऱ्या अर्थानं परभणीमध्ये सेट केलेलं आहे. पण माझा ते फोटोचा विपर्यास करून असं सांगितलं जात आहे की मीच कारभार करत आहे. उलट मी उदाहरण सेट केलेलं आहे की बाबा मुलीला राजकारणात आणून मुलीला सक्षमपणाने त्या ठिकाणी मी काम करायला लावलं. माझा मुलगा सुद्धा आहे पण मी मुलाला नगरसेवकाच्या पदी उभा केलं नाही, मुलीला केलं आणि मुलीला उभा करून त्या ठिकाणी मी तिला कारभार करायला होता. हे एक उदाहरण, चांगलं उदाहरण मी सगळ्यांच्या समोर सेट केलेलं आहे. आणि सध्या महापालिकेत जो सध्या परभणीमध्ये तो मुद्दा गाजला स्वीकृत सदस्याचा, महापालिकेत जे सगळे लोक निवडून जातात ते सगळे काही अति हुशार असतात का त्यांना सगळ्या गोष्टी जाणे हे त्यातला भाग नाही. पण स्वीकृतच्या बाबतीत शहरात प्रतिष्ठित डॉक्टर असू द्या, विधितज्ञ असू द्या, नगररत्न विभागाचे काही तज्ज्ञ लोक असू द्या, कारण ते लोक जर महापालिकेत गेले स्वीकृतच्या माध्यमातून तर ते लोक मग या नगरसेवकाला गाईड करून शहर कशा प्रकारे आपण डेव्हलप करू शकतो, शहराचा कसा विकास करू शकतो या गोष्टीकडे कल घेऊ शकतो. पण स्वीकृतच्या बाबतीत असं आपल्याला पाहायला मिळालं नाही सर. याच्यावर तुमचं काय मत आहे एक डॉक्टर म्हणून? नाही, मी बाकीच्या पक्षाचं सांगणार नाही. पण उभाटाच्या गटातून ज्या महिला आमच्या स्वीकृत सदस्य झालेल्या आहेत त्या ठिकाणी त्यांचं जर आपण हिस्ट्री जर पाहिली तर त्या समाजसेवा करण्यामध्ये त्यांचा अग्रेसर आहेत. त्या पूर्वी नगरसेविका राहिलेल्या आहेत. त्यांना महानगरपालिकेचा कारभाराचा खूप दांडगा अनुभव आहे आणि म्हणून उभाटातर्फे त्या ठिकाणी स्वीकृत सदस्य झालेल्या आहेत तर त्यांचं मी समर्थन करेन. कारण त्या सक्षम आहेत त्या ठिकाणी. ते महिला जरी असतील, त्या डॉक्टर नसतील किंवा एखाद्या वेळेस ते एखाद्या वकील नसतील, डॉक्टर नसतील, असं असताना सुद्धा त्या पूर्वी नगरसेविका राहिलेल्या आहेत. त्या चांगल्या पद्धतीने काम करतात म्हणून आमच्या उभाटाने जी उमेदवारी दिलेली आहे त्याला मी समर्थन करतो. समर्थन म्हणाले सर. सर्वसाधारण सभेत अबोली कांबळे यांनी त्यांचा विरोध केला ते नाही, तो विरोध त्याच्यासाठी नाही केला आम्ही.
त्यांना विरोध नाही केला आम्ही, की आमचं म्हणणं होतं की दुसरा जो उमेदवार होता तो उमेदवार पण त्या ठिकाणी त्या दिवशी डिक्लेअर झाला पाहिजे होता. एकच उमेदवार दिला त्या ठिकाणी डिक्लेअर झाला. आमचं असं म्हणणं होतं की दोन्ही उमेदवार त्या ठिकाणी डिक्लेअर झाले पाहिजे. एक एक उमेदवार डिक्लेअर करतायत, 4-4 महिन्यापासून डिक्लेअर होत नाही. म्हणजे ह्याची आम्हाला त्याच्याबद्दल घटनेतच चूक आहे ना, घटनेतानं एकच नाव दिलं त्यांना पुढे तुमच्या पक्षाने. नाही, मग त्याला नाही गटनेत्याबद्दल मी बोलत नाही. माझं काय म्हणणं होतं की जेव्हा आपण एखादा मुद्दा स्वीकारतो की बा आपल्याला स्वीकृत सदस्यांची त्या ठिकाणी भरती करायची आहे किंवा स्वीकृत सदस्य स्वीकारायचे असतील, तर स्वीकारत असताना सगळे स्वीकारले गेले पाहिजे. आज एक होते, उद्या एक होते, परवा दिवशी एक होते. आता ती जी सभा लावली होती ती खरं तर स्वीकृत सदस्यासाठीच लावली होती. असं असताना एकच स्वीकृत सदस्य झाला, दुसरा झाला नाही. त्या दिवशी घटना झाली, तुमची सभा घटनेतेच नव्हते म्हणे शहरात, ते कुठे नेपाळला का देवदर्शनला गेले म्हणले, मग त्यांच्याकडून प्रस्ताव गेलाच नव्हता ना. नाही, गेला नसेल. आता ते मला बाकीचं मी डिटेल त्याचा विचार करेल आणि माहिती घेईल आणि त्याच्यावर सांगेल. पण आमचा विरोध त्यासाठी होता की त्या ठिकाणी 2 उबाटाचे स्वीकृत सदस्य त्या ठिकाणी ते मान्य आहे, बट ही जी गोष्ट आहे स्वीकृत सदस्यासाठी शहरातील प्रतिष्ठित परभणी शहरात असे खूप स्कॉलर लोक आहेत, तुम्हाला वाटत नाही की त्या लोकांनी पुढे येऊन या गोष्टीचा थोडं हँडल करायला पाहिजे? नाही, काय होतं की सगळ्यात मुळात प्रश्न असा होतो की जे लोक राजकारणी आहेत त्यांच्याकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळा आहे. त्यांना असं वाटतं की राजकारणी लोक हे चांगले नाही किंवा राजकारण चांगलं नाही, असं कॉमन लोकांना वाटते. मी जेव्हा डॉक्टर असताना सुद्धा जेव्हा मी आमदारकी उभं करायला गेलो तर लोक म्हणले, अरे कशाला राजकारणात जातो, तुझं मोठं 2 हॉस्पिटल आहे, सगळं तुझं चांगलं चालू असताना तू राजकारणात कशाला जातो? कारण राजकारण घाण आहे. तिथं भ्रष्टाचार करावं लागतं, तिथं खोटं बोलावं लागतं, तिथं खोटे आश्वासन द्यावं लागतात. आणि इथं दवाखान्यामध्ये काय असतंय की इथं खरं बोलावं लागतं, सत्य बोलावं लागतंय, आणि त्याच्यामुळे राजकारणात तू जाऊ नको असं लोकांनी मला सांगितलं. पण राजकारणात जेव्हापर्यंत चांगली लोक येणार नाहीत तोपर्यंत ते राजकारण चांगलं होणार नाही. डॉक्टर अनिल कांबळे सध्या कुठल्या पक्षात आहेत आणि अबोली कांबळे कुठल्या पक्षात आहेत? आम्ही आता उभाटामध्येच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातच आहेत आणि आम्ही त्याच्या पक्षाचं काम करत आहेत. शिंदे सेनेची चर्चा आहे? नाही, आता नाही, शिंदे सेनेचं नाही. आम्ही उभाटामध्ये काम आता सध्या उभाटामध्ये आहेत. उभाटाचं आम्ही काम करत आहे. नाही, तुम्ही डॉक्टर राहुल पाटील यांच्या घराजवळच राहता, शिवाय तुमचं घर आहे, तुम्ही डॉक्टर राहुल पाटील त्यांच्या कार्यकर्त्याला डावलून तुम्हाला उमेदवारी दिली म्हणते, तर आता शहरात चर्चा डॉक्टर अनिल कांबळे अबोली कांबळे ही शिंदे सेनेत जाणार आहेत म्हणे. नाही, तसं नाही. आम्ही राहुल पाटला बरोबर आहेत आणि आमच्या पक्षाचे जे नेते आहेत सध्या त्यांच्या पक्षामध्ये आम्ही काम करत आहेत. पक्षाचा जे आदेश आहे ते आम्ही मानत आहोत. पक्षाचा आदेश म्हणजे पक्ष जे आदेश देईल ते आम्ही मान्य करायला तयार आहेत. आम्ही सध्या अजून उभाटामध्येच आहेत ना. काय फ्युचर प्लॅन आहे का शिंदे सेनेत जायचा? नाही, सध्या तरी नाही. आणि सर, दुसरा असं होणार, जर महापालिका प्रशासन असं तेवढं काय प्रशासन आपलं दांडगं नाही, जर प्रशासन तुम्हाला स्पष्टीकरण मागितलं त्या फोटोवर, तर काय आपलं? नाही, स्पष्टीकरण मी हेच दिलं ना की बाबा मी काय तिथं बसून काय कारभार करत नाही. मी फक्त तो अनावधानाने फोटो काढलेला आहे आणि जर त्याच्या लक्षात आलं की बाबा मी कंटिन्यू कारभार करतो तर मग ते माझ्यावर कारवाई करतील. पण समजा जर एखादा कलेक्टर झाला मुलगा, तर तो काय करतो, पहिल्यांदा बापाला समजा कलेक्टरच्या खुर्चीवर बसवला, याचा अर्थ तो बाप समजा शेतकरी असेल तर त्याचा बाप काही शेतकरी तो कलेक्टर म्हणून काम करत नसतो. तो त्याचा मान म्हणून त्याला वडिलांनी, त्या कलेक्टर त्याच्या वडिलांना किंवा मी कलेक्टर झालो, तुम्ही माझ्या खुर्चीवर एकदा बसा असं म्हणून एखाद्या शेतकऱ्याला जर त्याने बसवलं, याचा अर्थ तो शेतकरी कलेक्टरचं काम करतो असं होत नाही ना. माझ्या मुलीच्या खुर्चीवर मी बसलो याचा अर्थ असं होत नाही की मी तिथून कारभार करत आहे. कारभार करतच नाही मी महापालिकेच्या आरोग्य खात्यामध्ये चूक होत्या, दवाखान्यामध्ये चुका होत्या, त्या तुम्ही सुधारल्या? सगळ्यात पहिल्यांदा मी त्याला सांगितलं की तू प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जा, प्रत्येक हॉस्पिटल काय काय समस्या आहे ते पहिल्यांदा जाणून घे. कर्मचाऱ्याकडून सगळीकडे तिथे काय सुविधा आहेत की नाही, मेडिसिन आहे की नाही, आणि डॉक्टर लोक वेळेवर येतात की नाही, कर्मचारी वेळेवर येतात की नाही, याच्या मी तिला पहिल्यांदा सूचना दिल्या. त्याप्रमाणे ती प्रत्येक हॉस्पिटलमध्ये गेली. प्रत्येक ठिकाणी काय सुखसुविधा नाही आहेत, तिथे कचरा आहे, कचरा साफ नाही, किंवा ते हॉस्पिटल चांगलं नाही आहे, मेडिसिन आहे की नाही, कर्मचारी वेळेवर येतात की नाही, हे तिनं पाहिलं. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की मला आनंद आहे की ती गेल्यापासून आता कर्मचारी डॉक्टर लोक आपल्या हॉस्पिटलमध्ये वेळेवर येतात. ही पहिली त्या सुधारणा त्या हॉस्पिटलमध्ये झालेली आहे. दुसरी सुधारणा अशी आहे की त्या ठिकाणी मेडिसिन जे होतं पूर्वी ती काय दर्जेदार मेडिसिन नव्हते. आता आम्ही आणि मेडिसिनची लिस्ट सुद्धा मी तिला तपासून घ्यायला सांगितलं. ॲज अ डॉक्टर म्हणून मी तिला सांगितलं की हे आपल्या जे हॉस्पिटल आहेत अर्बन PSC या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कार्डियाकचे, डायबेटिकचे पेशंट यायला लागलेत आणि त्या ठिकाणी त्यांना मेडिसिन ते उपलब्ध नाही आहेत. म्हणून आपल्याला टेंडर नवीन जे आहे आपण घेणार आहोत त्याच्यामध्ये चांगले दर्जेदार आणि जे आपल्याकडे पेशंट येतात
असेच आपण त्या ठिकाणी मेडिसिन उपलब्ध करून देण्यात यावेत. मागच्या वेळेचा तुम्हाला अनुभव सांगतो की मी एका ठिकाणी तिने व्हिजिट दिली, तर तिने सांगितलं की कप सायरपच्या कमीत कमी हजारो बाटल्या पडून होत्या, की ज्याची आपल्याला गरज नव्हती पूर्वीच्या काळी. म्हणजे ज्यावेळेस ते पूर्वीच्या काळीचा साठा अजूनही तसंच आहे. तर एका हॉस्पिटलमध्ये तसा साठा होता. तर मी त्याला सांगितलं जे अननेसरी ड्रग आहेत, ज्याची इथं आपल्याकडे गरज नाही, त्याचं अवाजवी मागणी करायची नाही. ज्यांना जेवढं लागेल तेवढं त्यांनी तिथे ठिकाणी मागणी करायची आणि त्याचप्रमाणे त्यांना ते मेडिसिन त्या ठिकाणी पुरवलं जाईल.